कृपया लक्ष असू द्या. पाबरे संघाचा संघनायक आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पाबरे संघाचा संघनायक आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पाबरे संघ निश्चितच सहभाग सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे पाबरे संघाच्या संघनायकाने. यानंतर मात्र बिग फाईट्स. आता मात्र सर्वांना जी उत्सुकता होती, अविनाश दादा माटल हे मात्र प्लेइंग 11 मध्ये आणि यष्ट्यांना खेटून उभे आहेत. काय करतात करामती ते बघायला लागेल, कारण षटकार किंग म्हणून ओळख मिळवलेले दुर्गीची कोंडवीच्या या स्पर्धेमध्ये तोच अविनाश दादा माटल, या क्रीडा समितीचा तारणहार, क्रीडा समिती प्रमुख. मित्रांनो, घर कुटुंब हे सर्व, नोकरी हे सर्व सांभाळताना ही 2 दिवसांची समाजाची कुणबी समाजाची भव्य दिवस स्पर्धा संतोष कावणकर साहेबांच्या हस्ते, शैलेश कावणकर साहेबांच्या हस्ते सहभाग सन्मान चिन्ह देण्यात येईल पाबरे या संघाला. हॅलो हॅलो, सलामी की जोडी मैदानात पाठवायची. सलामी की जोडी मैदानात आले. माफ करा, सामना चालू होतोय. दरम्यान सामन्याकडे वळतोय. स्ट्राईकला येतो विशाल ना, स्ट्राईकला रोहित मांडवकर. सुंदर चेंडू पाहूया कशा प्रकारे अपील होत आहे, परंतु हा अवांतर चेंडू कळवतात. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्येत भर पडते, खातं उघडतंय. दरम्यान पुन्हा एकदा निश्चितच आता मात्र समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत सिद्धेश उतेकर. कळवा आणि मुंबईमध्ये उत्कृष्ट समालोचन करणारे असं नावलौकिक मिळवलेले सिद्धेश आता आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्याने ते सुद्धा टप्प्याटप्प्याने इथे आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. आता मात्र काय घडतंय बिघडतंय, पालपेनी संघानं फार मोठा निर्णय घेतलाय. विस्फोटक फलंदाज हेलिकॉप्टर शॉट जो ग्वागर तालुक्यामध्ये कुणबी चषकामध्ये आणला असा विशाल घाणेकर, माझा एक प्रिय खेळाडू, आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकला तो मात्र आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज रोहित मांडवकर उर्फ पिंट्या हा सुद्धा ग्वागरचा टेनिसचा सुपरस्टार, षटकारांचा बादशाह. फाईन लीग रिजन मध्ये चेंडू गेलाय, पायचा झेल होते काय, आता मात्र फसवा चेंडू आणि डगआउट मध्ये जातोय तो रोहित मांडवकर. नक्कीच दादा, मला वाटतं कुर्ली संघानं पिंट्या याच्या फलंदाजीचा अभ्यास केला असावा, म्हणून पिंट्या याच्यासाठी या शॉटसाठी खास एक लांब प्लेअर ठेवला आणि सीमाच्या बाजूने एक प्लेअर ठेवला. पिंट्याला जाळ्यात अटकवण्यात यश मिळतं. मोठा मासा गळाला लागतोय पालपेन संघाचा. पिंट्या बॅक टू दी पॅव्हिलियन. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज घेतो पाहूया. कमांड डीजे. शिवरायाचे भक्त आम्ही, तुकारामाचे वंशज आम्ही, शेतावरचे शेतकरी आम्ही, कष्टाचे काम करी आम्ही. धन्यवाद. मित्रांनो, पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन ते विनायक. सलामीला आलेला रोहित मात्र तंबूच्या दिशेने जातोय. नक्कीच मोठा धक्का मिळतोय. दरम्यान या ठिकाणी अडूरगावचे कार्यकर्ते कल्पेशी धावडे यांचं आगमन झालेलं आहे. युवक मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय. काय घडतंय, काय बिघडतंय पाहणं गरजेचं ठरेल. नक्कीच आज आपल्या या मंचावरती मोठ्या हस्ती येणार. त्यांचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन नक्कीच आपल्याला लाभेल. कारण पुढचा सुंदर चेंडू झेलची संधी पाहूया. कुर्ली संघाकडून झेल सुटतोय. नक्कीच या झेलचा कितपत फायदा घेतोय तो पाहूया. नक्कीच सुमित टानकर सुंदर फलंदाजी करतोय. या चेंडूने झेल जर झाला असता तर सुमित टानकर हा बॅक टू दी पॅव्हिलियन झाला असता, परंतु रोहित बाद झाला. त्याची जागा घेऊन सुमित टानकर येतोय. विशाल मात्र अजूनपर्यंत मैदानात तग धरून आहे. पाहूया विशालाच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा विनायक टू सुमित. सुंदर चेंडू येते सीमारेषा बिग पण झेल बाकी संधी आणि बाद. नक्कीच आत्ता मात्र झेल टिपतोय. दुसरा हादरा बसतोय सुमित याच्या माध्यमातून. सुमित टानकर बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज घेतो पाहूया.
यानंतर होणारा सामना असेल रानवी वर्सेस आबलोली. रानवी वर्सेस आबलोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती दर्शवायची. रानवी वर्सेस आबलोली. रानवी वर्सेस आबलोली. बिग फाईट चालू आहे. कुर्ली वर्सेस पालपेने. रोहित मांडवकर बॅक टू दी पॅव्हिलियन आहे. त्यानंतर सुमित टानकर बॅक टू दी पॅव्हिलियन आहे आणि संघाची धुरा स्वीकारतोय विशाल घाणेकर आणि रोहन मांडवकर. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाच्या पहिलं षटक घेऊन विनायक सुंदर क्षेत्र गोलंदाजी करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सीमारेषेच्या दिशेने कुर्ली संघाकडून. निश्चितच खरोखरच रोहित मांडवकर आणि सुमित टाणकर दोन मोठे खेळाडू डगआउट मध्ये. आता मात्र विशालला मोठी संधी आहे. 4 षटकं खेळायचे आहेत. खेळपट्टीवर थांबायचं आहे. निश्चित स्कोर होणार कारण त्याच्या हातामध्ये ताकद आहे. त्याच्या मनगटामध्ये पॉवर आहे. पाहायचं एका बाजूला पालपेने तर दुसऱ्या बाजूला कुडली. नक्कीच मोठी फाईट आपल्याला मंगेश दादा इथं पाहायला मिळणार आहे. समोरून ट्रेन धावते, पटरीवरून ट्रेन धावते, परंतु इथं कोणाची ट्रेन धावणार आहे ते पाहणं गरजेचं ठरेल. अविनाश माटल यांचा संघ. अविनाश माटल एक मार्गदर्शक आहेत आणि पालपेने संघाचे मार्गदर्शक संदेश काताळकर असतील. तसेच वेळम गावचे आमच्या वेळम संघ जो काल अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय त्या संघाचे मार्गदर्शक आणि आमचे कोच मला वाटतं अनिल जाधव असतील. त्यानंतर संदीप घाडे असतील. नक्कीच यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले सर्व संघ आहेत. नक्कीच दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मित्रांनो छत्री पावसाला थांबवू शकत नाही, मात्र पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र देते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा देते. पाहूया पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदान काय घडतंय काय बिघडतंय. स्वरूप येतोय. सुंदर चेंडू येतोय. सरळ ट्रॅव्हल होतोय तारामंडल मध्ये 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. हॅलो, निश्चितच मी तुम्हाला सांगितलं होतं विशाल घाणेकर पाबरेगावसाठी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. विशाल घाणेकर हा सुद्धा एक मोठा नाव आहे. सुबोध हळे सर, आपण पाबरेगावला सन्मान चिन्ह द्यायचंय. सुबोध हळे सर. विशालला मोठी संधी आहे मित्रांनो. 4 षटकांचा खेळ आहे. हा कुणबी समाजाचा सोहळा आहे कारण पालपेने संघामध्ये सोप्यासारखे मोठे खेळाडू आहेत. परंतु आज मी कॅमेरा या साईडला फिरवायचा आहे. कॅमेरा सोप्या जरी कुणबी नसला तरी समाजावरती प्रेम आहे. त्याचे मित्र आहेत. आज मात्र आपल्या पालपेने संघाला इथे प्रेरणा देण्यासाठी तो इथं आलेला आहे. खरोखरच दुसरा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये गॉन 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 आणि षटकार. विशाल घाणेकर इज ऑन फायर. धन्यवाद डीजे. 2 बॉल 2 षटकार. आता मात्र विशाल घाणेकर साठी मोठी संधी आहे. सलग 6 षटकार मारण्याचा भीमपराक्रम विशाल करतो का पाहायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती आहे तो स्वरूप द मॅन फ्रॉम कुडली. खरोखरच इथे आक्रमक फलंदाजी करतोय तो विशाल घाणेकर. पाहायचा आहे सलग 3रा षटकार येतोय काय. या स्पर्धेमध्ये 6 षटकार मारले जातात काय. विशाल याच्याकडे मात्र मोठी संधी आहे. संधीचं सोनं करतोय का बघायचंय. पुढचा चेंडू थोडासा दबाव येतोय पंचांवरती, खेळाडूंवरती थोडासा दबाव येतोय. आता मात्र आमचे पंच आमच्याकडे वळतात आणि स्वैर धावा आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 18. दुसरं षटक प्रगती पथावरती. 2 चेंडू झाले सलग 2 षटकार. तिसरा षटकार मारणार का विशाल घाणेकर द मॅन फ्रॉम पालपेने. खूप सुंदर प्रयत्न केला होता. फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान एक धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 19. विशाल घाणेकर इज ऑन फायर. सकाळच्या सत्रामध्ये बघितलं ऋषी, त्याच्यानंतर बघितलं प्रथमेश वेद्रे, त्याच्यानंतर बघितलं कैलास सुद्धा सुंदर फलंदाजी केली. तवसाळ संघाने सुद्धा आक्रमक फलंदाजी केली. यानंतर पुढचा चेंडू पाहायचा आहे. सुंदर तोडवला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये निघून जातोय. आउटफील्ड सुकी असल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान 2 धावा, 2 आक्रमक मोठे फटके मारल्यानंतर सिंगल डबल दुहेरी धाव. दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते. धावसंख्या होती ती 21. श्री खेमवर्धन पालपेने क्रिकेटर संघ म्हणून ख्याती असलेला पालपेने गावचा हा संघ आज मात्र आपल्या समाजासाठी पालपेने गावचं नेतृत्व करतोय. चेंडू थोडासा स्वैर चेंडू. यशांच्या पाठीमागे एक मोठं नाव अविनाश माटल. गुहागर तालुका कुणबी युवक मंडळ अंतर्गत क्रीडा समिती प्रमुख अविनाश दादा माटल ज्यांनी ही सारी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. तीच जबाबदारी मात्र संघासाठी यष्टांच्या खेटून उभा आहे अविनाश माटल. स्वतःला सांभाळायचं आहे. पुन्हा चेंडू पाहायचा झेल होतोय काय. झेलबादची संधी. आता मात्र डगआउट मध्ये जातोय तो फलंदाज
रोहन मांडवकर. पालपेणे संघामध्ये बॅटिंग ऑर्डर फार मोठी आहे मित्रांनो, परंतु स्पर्धा कुणबी समाजाची आहे. याच्यामध्ये काही खेळाडू आम्हाला खेळताना दिसणार नाहीत. त्याच्यामध्ये पहिलं नाव घेतलेलं झालं तर सोप्याचं. सोप्या हा सुद्धा आमचा सहकारी मित्र आहे, चांगला गुणवान खेळाडू आहे. सतीश सर. नक्कीच दादा की आपल्याला पाहायला मिळतोय पालपेणी संघ ज्या प्रकारे तडाखेबाज फलंदाजी करतोय, विशालसाठी काहीतरी रणनीती आखणं गरजेचं. अविनाश माटल, उमेश गावणंग, विशाल ऑन फायर आहे. ह्याच्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आणि त्याला जाळ्यात अटकवलं जाईल या प्रकारचा काही विचार केला पाहिजे. नक्कीच पुढचा चेंडू स्वरूप सुंदर गोलंदाजी करतो, सुंदर चेंडू. आता मात्र विशाल ह्या चेंडूवरती बीट होतोय, षटक संपतं. या षटकानंतर संघाची धावसंख्या होते 22. मी थोडंसं इथं थांबतोय, ब्रेक घेतोय, डीजेला आमंत्रित करतोय. असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमान डीजे. तुझे बाण तुझे तुमसे सुंदर लगी तो करशील का तुझे बाण तुझे तुमसे माझा नंबर तू तुझे बाण तुझे तुमसे सुंदर लगी तो तुझे बाण तुझे तुमसे माझा नंबर तू भाषण का. धन्यवाद डीजे. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही पंच. आज आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा आहेत, कृपया याची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, पावसाला माहीत नसतं मातीतून काय उगवणार, पावसाला माहीत नसतं मातीतून काय उगवणार, तो मनसोक्त कोसळून जातो. मित्रांनो, आयुष्य सुद्धा असंच असतं, काय भेटणार हे न पाहता आपण सगळ्यांनी मनसोक्त जगावं. निश्चितच ह्या 2 ओळी खरोखरच प्रेरणा देतात. आता मात्र मैदानामध्ये काय घडतंय बिघडतंय, एका बाजूला पालपेणे, दुसऱ्या बाजूला कुडली विरुद्ध पालपेणे आणि मैदानावरती फायर होतोय तो विशाल घाणेकर, पालपेणे गावचा सुपुत्र. आता मात्र मोठी संधी आहे. पुढचा चेंडू पाहायचा, किती धावा निघतात, उंच षटकार मारण्याचा प्रयत्न झेलबाद होतोय का बघायचा आहे. मला वाटतं थोडंसं मिस जजमेंट होतंय आणि या दरम्यान 2 धावा काढल्या जात आहेत. धावसंख्या झपाट्यानं वाढते. धावसंख्या होते त्या 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. खरोखरच सुंदर फलंदाजी करतायत. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय तो एक मोठं नाव, किरण हा सुद्धा एक छोट्या चणीचा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. आम्हाला 4थ्या षटकाची आतुरता असेल. एकनाथ आमचा जरी थोडासा शारीरिक. संजय पागडे, आपणास नम्रतेची विनंती आहे. साई लिओन संघ आबलोली संघाचा कर्णधार संजय पागडे. सुंदर चेंडू टाकलाय तो किरण यांना आणि हा बीट झालाय ऑफ स्टंप, उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू. आणि काय यष्टी रक्षण बघा, लाजवाब. क्रीडा समिती प्रमुख अविनाश माटल मगाशी क्लोज होते, आता मात्र थोडेसे लांब उभे राहिलेत, परंतु एकही चेंडू त्यांच्या हातातून मागे जात नाहीये. सुंदर त्यांनी स्वतःला एक सिद्ध करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा चेंडू वाईड, चेंडू अवांतर, चेंडू पंच खूण करतायत. धावसंख्या बदल होतोय, धावसंख्या होती ती 25. मित्रांनो, जीवन जगण्याचे 2 मार्ग बनवा. एक, जे आवडतं ते साध्य करा आणि जे साध्य केलं आहे ते आवडीनं जगा. आयुष्य फार सुंदर आहे. इथं मात्र स्पर्धा फार सुंदर आहे. नायगाव च्या या पांजू मैदानावरती आता मात्र किरण पंचांना क्रॉस करून सुंदर चेंडू. पाहायचंय आता मात्र झेलबाद होतोय, गडीबाद होतोय. यानंतर कोणता फलंदाज येतो ते पाहायचंय. किरण याला विकेट मिळते. आता मात्र 4 गडी बाद होतात पालपेणे या संघाचे आणि धावा होत आहेत त्या 25. अतिशय संत फलंदाजी, तरी सुद्धा एका बाजूला एक विस्फोटक फलंदाज. हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टरचा फटका कुणबी चषकामध्ये घेऊन येणारा विशाल घाणेकर मात्र नॉनस्ट्राईकला अजूनही उभा आहे. मित्रांनो, त्याला माहित आहे मला 4 षटकं पूर्ण खेळायची आहेत, कारण रोहित मांडवकर सारखा मोठा फलंदाज डगआउट मध्ये गेलाय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सुदेश चांदिवडे. मित्रांनो, सुदेश चांदिवडे, संकेत चांदिवडे हे 2 बंधू या संघामधून खेळताना दिसतील. एका बाजूला स्टीव्ह वा, दुसऱ्या बाजूला मार्क वा. आता मात्र सुदेश त्याला सामना करतोय तो किरण. पाहायचा किती धावा निघतात आणि मला वाटतं सुंदर मिड विकेट वरून मारण्याचा प्रयत्न आणि हा खणखणीत दणदणीत शिगवण ऑप्टिक्स चौकार डीजे. माझी बायको सांग लगीन तू करशील काय, माझी बायको तुला करणार काय, माझी बायको सांग लगीन तू करशील काय, माझी बायको तुला करणार काय. धन्यवाद डीजे.
यानंतर मात्र या चौकारानंतर धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 29. खरोखरच आक्रमक धावा कराव्या लागतील. विशालला माहित आहे मला 4 षटकं थांबायचं आहे, कारण कुणबी समाज मर्यादित ही स्पर्धा असल्यामुळे पालपेणे गावचे काही टेनिस स्टार मात्र डगआउट मध्ये बसलेले आहेत. ते जरी ही स्पर्धा आपली जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन खेळली जाते. पुढचा चेंडू किरण यांचा पायचा आहे. जलबादची संधी होती सुदेश चांदोडे यांना न समजलेला. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. त्याला माहिती आहे जर 50 धावा पार करायच्या असतील संघाला तर स्ट्राईक मात्र विशालला द्यायला लागेल. विशाल घाणेकर आज मात्र आपल्या संघासाठी ओपनिंगला आला होता. मला फार उत्सुकता होती, कारण ज्यावेळी सोप्या वगैरे ही सगळी मंडळी इथे खेळते त्यावेळी विशाल घाणेकर कधी ओपनिंगला येत नाही. आज मात्र कुणबी समाज मर्यादित या स्पर्धेसाठी ओपनिंगला येतोय. आता मात्र ऑफ उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, चकवा चेंडू आणि षटक संपल्याची खूण करतात. काय सुंदर षटक हाताळले ते किरण यानं. मला वाटतं धावसंख्या होते ती 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 30. प्रथम फलंदाजी करताना पालपेणीचा संघ 10च्या सरासरीने चाललेला हा संघ. मित्रांनो, स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला पाहिजे. कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआप कनेक्ट होत जातात, कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा प्रत्येकाचा स्वभाव चांगला असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, फार सुंदर ओळी. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये सतीश रांगडे, द मॅन फ्रॉम वेळम. दरम्यान धन्यवाद मंगेश दादा मते सर. मी पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. आपल्याला बिग फाईट पाहायला मिळतं इथे पालपेणे वर्सेस माटलवाडी कुर्ली यांच्या दरम्यान. अविनाश माटल या संघाचा एक मार्गदर्शक कोच म्हणून म्हणावा लागेल. यष्ट्यानं अक्षरशः चिपकून उभा आहे. नक्की सुंदर एक्स्ट्री रक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. दरम्यान स्ट्राईकला येतो आता माझा सुदेश. पाहूया सुदेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये जर विशाल घाणेकर याला जर संधी मिळाली तर नक्कीच विशाल हा मोठे मोठे फटके मारू शकतो आणि आपल्या संघाला अर्धशतकाच्या पार नेऊ शकतो. सुंदर खेळून ती पळा उद्ध्वस्त. निश्चितच सर, मी ज्या गोलंदाजाची वाट बघत होतो तोच गोलंदाज. मित्रांनो, एकनाथ जोशी बद्दल बोलायला जाईल तेवढं कमी आहे. एकनाथ हा थोडासा हातामध्ये त्याचा थोडासा शारीरिक अयशस्वी म्हणजे थोडासा असफल आहे, परंतु एका हाताने सुंदर गोलंदाजी करतो. तोच एकनाथ, कारण तो रत्नागिरी जिल्ह्याचा दिव्यांग जिल्ह्याचं सुद्धा तो नेतृत्व करतो. आपल्या कुर्ली गावचा हा सुपुत्र एकनाथ आता मात्र नायगावच्या या पणजू मैदानामध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये कशासाठी आलाय? आपल्या गावासाठी, समाजासाठी. मित्रांनो, हिंदू धर्माची भगवी पताका आपल्या समर्थ खांद्यावर पेलणारा भारतीय संस्कृतीचा खरा वारकरी म्हणजे कुणबी. हिंदुस्थानच्या लोकजीवनाचा आत्मा म्हणजे कुणबी. जगण्याची संस्कृती म्हणजे कुणबी. हे विश्वाची माझं घर ही संकल्पना म्हणजे कुणबी. आणि जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणजे कुणबी. खरोखरच हा कुणब्यांचा पोशिंदा आहे. खचाखच आपला आमचा विचारमंच भरलेला आहे. प्रेक्षकांची, क्रीडा रसिकांची, खेळाडूंची सुद्धा गर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरती आहे. आता मात्र पाहायचं आहे एकनाथ जोशी यांचा दुसरा चेंडू. स्ट्राईकला उभा आहे मात्र विशाल घाणेकर. संधीची वाट बघतोय, कारण त्याला माहिती आहे हे षटक हाणामारीचं आहे. जर 50 धावसंख्या करायच्या असतील तर मला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. आता मात्र धावसंख्या झाली ती 30. सुंदर गोलंदाजी करतो तो एकनाथ. पाहायचा आहे पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, शेवटच्या षटकाचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, ब्लॉक खेळ पद्धतीचा चेंडू. आता मात्र एक धाव काढून देतोय तो पालपेणे गावचा सुपुत्र. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो सौरभ घाणेकर. स्वतःचं खातं खोलतोय. नक्कीच सुंदर फलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते पालपेणी संघाच्या माध्यमातून, परंतु धावा जेवढ्या जमावता येतील त्याच्यावरती भर दिला पाहिजे. विशाल यानं लक्ष दिलं पाहिजे. नक्की तुला या पुढील चेंडू सगळे तुला खेळायचेत. जर तू उभा असशील ती सुंदर चेंडू आणि ती फळा उद्ध्वस्त करतोय विशाल घाणेकर याचा एकनाथ. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या चेंडूवरती. बॅक टू दी पॅव्हिलियन विशाल घाणेकर याचा ती फळा उद्ध्वस्त. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. यानंतर जो होणारा सामना आहे रानवी वर्सेस आबलोली. या सामन्यासाठी पंचमोम काम पाहतील दीपेश ठोंबरे, पालशेत आणि नरेश काजारे. हॅलो, निश्चितच दीपेश दादा ठोंबरे, पालशेत गावचे सुपुत्र. मित्रांनो, निश्चितच मित्रांनो, झोंबडीच्या मैदानावरती एका चौकाराचे त्यांनी
5,000 रुपयाचं बक्षीस घेतलं होतं. तेच दीपेश ठोंबरे मित्रांनो आज समाजाची स्पर्धा आहे म्हणून खास गावावरून इथं आलेले आहेत. त्यांच्या पालशेत गावचा जरी संघ नसला तरी समाजाविषयी ओढ आहे, आत्मीयता आहे, आमच्यासारख्या सहकाऱ्यांचं प्रेम आहे. त्याच्यामुळे दीपेश दादा ठोंबरे आज इथे नितीन दादा घरत साहेबांसोबत इथे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तेच दीपेश दादा काय सांगतायत की मी जरी खेळायला मला जरी मिळालं नसलं पण मैदानामध्ये उतरण्याची संधी द्या, ती पंचगिरीच्या माध्यमातून असली तरी चालेल, कारण हा सन्मान आहे. हा मित्रांनो गावाचा सन्मान आहे, संघाचा सन्मान आहे, समाजाचा सन्मान आहे. पुन्हा पुढचा चेंडू काय शतक हाताळतोय एकनाथ. आता मात्र स्वैर चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे काय करामती करतोय अविनाश माटल. एक चेंडू सुद्धा त्यांनी सोडलेला नाहीये, नाहीतर प्रत्येक वेळेला आम्ही मागच्या सामन्यांमध्ये पाहिलंय गचा क्षेत्ररक्षण असायचं, परंतु थोडी मेहनत घेतली, अभ्यास केलाय, परीक्षा पास होतानाच दिसतंय, चित्र तसंच दिसतंय. बघा सुंदर सुंदर नजराणा पेश करतोय अविनाश माटल, क्रीडा समिती प्रमुख. चांगला अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळतात. काहीतरी रात्रभर चांगला अभ्यास करून इथे अविनाश दादा माटल आलाय मैदानामध्ये. आज मात्र नेतृत्व करतोय संघाचं. 2 दिवस आमच्या पूर्ण तालुका शाखे अंतर्गत क्रीडा कुणबी युवक मंडळाचं आणि अंतर्गत क्रीडा समितीचं नेतृत्व करतोय तोच अविनाश दादा माटल. आता मात्र या क्रिकेटच्या पंढरीमध्ये यष्ट्यांच्या पाठीमागं कुळली माटलवाडी या संघाचं नेतृत्व करतोय. समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत नरेश मस्कर सर. सरांचं सुद्धा प्रबोधनात्मक विचार फार सुंदर सुंदर फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही सारी तरुण पिढी समाजाला जागृत करण्याचं काम करतात. मग ते खेळाच्या माध्यमातून असो, शिक्षणाच्या माध्यमातून असो, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय सुद्धा नेतृत्व तयार व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण ते सुद्धा क्षेत्र गरजेचं आहे. पुन्हा एकदा नक्कीच षटक संपतय. पालपेने संघ इथे माटलवाडी कुळली या संघासमोर जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान ठेवतंय. कालच्या सामन्याचा विचार केला, काल एक लो स्कोरिंग सामना झाला होता, अंतिम सेमीफायनलचा सामना झाला होता. प्रथम फलंदाजी करताना वेळम या संघानं 32 अशी धावसंख्या उभारली आणि वरवेली संघासमोर 33 अशी धावसंख्या ठेवली. परंतु वरवेली संघ असा वाटत होता की या स्पर्धेतील दावेदार संघ दिसत होता, या स्पर्धेचा अंतिम विजेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु वरवेली संघाला वेळम संघानं नामोहरण केलं आणि त्यानंतर वेळम संघानं एकहुकमी सत्ता गाजवत त्या संघावरती विजय मिळवला. जरी तो लो स्कोरिंग सामना असला, संघाची धावसंख्या होते 34. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता, जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता माटलवाडी कुळली संघाला. पालपेने संघामध्ये स्वतः कुवत आहे, ताकद आहे, क्षमता आहे. यामध्ये मला वाटतं गावावरून आजच पदार्पण झालेला विवेक नवरत असेल, त्यांचं चांगले चांगले गोलंदाज पालपेने संघामध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा कल्पेश चव्हाण हा सुद्धा त्यांना सहकार्य करतोय, मार्गदर्शन करतोय कशा प्रकारे फलंदाजी केली, गोलंदाजी केली पाहिजे. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शक कोच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संतेश दादा काताळकर, SK स्पोर्टचे मालक, यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं, ते सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतात. आत्ताच मला फोन आला, हितेश डिझाईन दिवा, मंगेश घाडे, वेळमगाव के सुपुत्र यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. आपल्या या शुभेच्छांचं आम्ही नक्कीच स्वागत करतो आणि नक्कीच तुमचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभत राहील. धन्यवाद. पुन्हा एकदा मी वळतोय मंगेश दादा मते यांच्याकडे. निश्चितच सर, निष्ठा ही निस्वार्थीच असते, निष्ठा ही निस्वार्थीच असते. हे आपल्या जगण्यातून जगाला सांगणारा पहिला समाज म्हणजे कुणबी. खरोखरच कुणब्यांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. फार कमी बोलतो कुणबी, परंतु तो करून दाखवतो अशी वृत्ती ठेवणारा, निस्वार्थी वृत्तीनं वागणारा म्हणजे कुणबी. खरोखरच कुणब्यांचा सोहळा इथे रंगला जातो या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. नायगाव पाणजूच्या या गावाच्या मैदानामध्ये भव्य दिव्य असे सामने. आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये. खरोखरच कालपासून सहकार्य लाभलेले व्यक्ती, सगळ्याच व्यक्तींची नावं घेणं गरजेचं आहे. शिरकुंबी युवा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सुनील रुपाजी ठोंबरे साहेब हे सुद्धा कालपासून या मैदानावरती तळ ठोकून आहेत, कारण हा जरी बलाढ्यशीर पहिल्या फेरीमध्ये हरला असला तरी सुद्धा ही स्पर्धा आमची आहे, स्पर्धा समाजाची आहे, समाज जिंकला पाहिजे. त्याच्यासाठी ही मातब्बर मंडळी इथे समाजामध्ये इथे मैदानावरती तळ ठोकून आहे. सामना सुरू करायचा आहे, पंच फार वेळ होतोय, आजच्या सामन्याला भरपूर वेळ झालेला आहे. मित्रांनो, सामना त्वरित चालू करायचा आहे. या सामन्यासाठी पंचमंक प्रशांत पाष्टे आपणास नम्रतेची विनंती असेल, त्वरित सामना चालू करायचा आहे. त्वरित सामना चालू करता यापुढील सामने खेळवण्याचे बाकी आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान जरी लो स्कोरिंग सामना असला तरी क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. या खेळामध्ये कोणताही निर्णय कोणत्याही वेळी लागू शकतो, यात मात्र कोणतीही शंका नाही. भारत हा क्रीडा रसिकांचा देश. या देशामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानला जातो.
ज्यांच्यावरती अपार प्रेम करणारा क्रीडा रसिक असेल, जो खेळाडू असेल तो क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर. हा सचिन तेंडुलकर यानं अनेक विक्रम रचले, अनेक विक्रम रचले. विक्रमादित्य म्हणून ज्यांच्या नावाकडे पाहिलं जातं, क्रिकेटमध्ये पाहिलं जातं, तोच तेच सचिन तेंडुलकर. आणि टेनिस क्रिकेट जगतातला स्टार खेळाडू जर कोण असेल तर तो कृष्णा सातपुते, कुर्डू गावचा सुपुत्र कृष्णा सातपुते. जर बायकरमॅनचा पुरस्कार कुणाला मिळत असेल, बायकरमॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो आकाश तारेकर, नक्कीच पारगावचा सुपुत्र. नक्कीच आपल्याला या मोठ्या मोठ्या खेळाडूंकडे आपल्याला पाहिलं जातंय. ग्वागर तालुक्यात जर बायकरमॅनचा पुरस्कार कुणाला मिळाला असेल तर तो ग्वागर तालुक्याचा सुपुत्र असेल राजकिरण बोले, ज्यानं शिवसेना चषकमध्ये उत्तुंग आपल्या खेळीचं प्रदर्शन केलं. आणि बायकरमॅनचा पुरस्कार ज्याला मिळाला तो राजकिरण बोले. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतोय पालपेने संघ आणि सुंदर चेंडू. कृपया लक्ष द्यायचं, यष्टीकडे लक्ष द्यायचंय, स्टंपकडे लक्ष द्यायचंय. पंच लक्ष असू द्या. यानंतर या आबलोली वर्सेस रानवी या सामन्या दरम्यान जो या सामन्यासाठी पंच म्हणून भूमिका बजावतील दीपेश ठोंबरे आणि नरेश काजारे. आपण रेडी राहायचं, तयार राहायचंय. दीपेश ठोंबरे आणि नरेश काजारे. निश्चितच भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो मित्रांनो. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो मित्रांनो. फार सुंदर वाक्य. डेड बॉल दिला गेलाय कारण थोडासा नैसर्गिक अडथळा, वाऱ्याची दिशा थोडीशी जोरदार असल्यानं स्टंप थोडासा मागे गेला होता. खरोखर दोन्ही बाजूनं समजूतदारपणाचा हा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भटांच्या 4 सुंदर ओळी मित्रांनो. एका पराभवानं कधी खचून जाऊ नका. पुन्हा जिद्दीनं उभं राहा. खेळा, समाजासाठी खेळा, गावासाठी खेळा, तालुक्यासाठी खेळा, व्यावसायिक संघासाठी खेळा. सुंदर चेंडू, तटवला चेंडू पायचा कितीदा मिळतात कारण माटलवाडी हा संघाला माहीत आहे सिंगल डबल 24 चेंडू मध्ये त्यांना मात्र आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 35 धावा. 24 चेंडू आणि 35 धावा. सिंगल डबलची मॅच आहे. डोकं शांत ठेवून जर खेळलो तर आम्ही जिंकता येऊ. कारण कालचा वरवेली हा संघाचा जर विचार केला, बलाढ्य दादा संघ जरी कागदावर असला तरी धोबी पछाड दिलं काल सेमीफायनल मध्ये मित्रांनो. वरवेली गावाचा संघाचा विचार केला तर सलग 3 वर्षी सेमीफायनल मध्ये हरलाय असं टॅग लावला जातोय. पुढचा चेंडू मैदानाच्या दिशेने जायचा आहे आणि काय नजाकतीनं भरलेला फटका खेळाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि खडखडीत दणदणीत शिगवण ऑप्टिक्स चौकार. डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. सुरेंद्र गोलंदाजी करतोय. दामोदर आणि प्रवीण भोरे सुंदर फटकेबाजी करतायत. पाहूया कशा प्रकारे त्यांना माहिती आहे जर पालटेनी संघाविरुद्ध आपल्याला विजय पटकवायचा असेल तर एकेरी दुहेरी आणि चांगल्या चेंडूंचा समाचार घेणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू, एक धामाचं पुळण पूर्ण करते. मंगेश दादामध्ये आपणास माहीतच आहे की पालपेनी संघ सुद्धा चांगल्या ठिकाणी जाऊन दादागिरी करतो. चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे या संघासमोर. आणि माटलवाडी संघाकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे. नक्कीच या सामन्यामध्ये घमासान होणार, चांगली टक्कर पाहायला आपल्याला मिळणार आहे. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी सुद्धा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि या खेळामध्ये कोणताही निर्णय कोणत्याही वेळी लागू शकतो. मंगेश दादा. निश्चितच सर, पाहायचं आहे सुंदर अप्रतिम गोलंदाजी होईल, तेवढीच भन्नाट फलंदाजी सुद्धा होईल. कारण कुर्ली माटलवाडी संघाला माहिती आहे आम्हाला जिंकायचं आहे, पालपेणी संघाला माहिती आहे आम्हाला जिंकायचं आहे. पाहायचं कोणता संघ दादागिरी करतोय. पुन्हा चेंडू, उंच चेंडू पाहायचा, षटकार होतोय का की आणि सुंदर असा प्रयत्न होता आणि मिड विकेट वरून मारलेला हा गगनचुंबी षटकार. खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने और ये लगा षटकार. डीजे धन्यवाद डीजे. दीपेश ठोंबरे आणि नरेश काजारे आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. दीपेश ठोंबरे, नरेश काजारे आपण या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी पंचांची भूमिका बजवायची. दरम्यान मला वाटतं
प्रवीण मोरे ऑन फायर आहे. या मागच्या चेंडूवरती सुंदर षटकार लगावून आपली नजाकत दाखवून देतोय, समोरच्या संघाला आपली ताकद दाखवून देतोय, षटकार ठोकून संघाला पुढे नेतोय. 6 धावांनी संघाच्या धावसंख्या पुढे सरकते, ट्रॅव्हल होते. 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 13. माफ करा, दामोदर एका बॅटमधून निघालेला हा सुंदर षटकार पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देत आहेत दोन्ही फलंदाज. रनआउट की संधी हुकते, परंतु लो स्कोरिंग सामना असला तरी सुद्धा आपल्याला खरोखर या सामन्यामध्ये टक्कर होणार यात मात्र कोणती शंका नाही. दरम्यान कुणबी समाजयुती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर संलग्न क्रीडा समिती यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आज मोठमोठे संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला खेळताना दिसतील. नक्कीच यानंतर होणारा मोठा सामना असेल दुसऱ्या फेरीतला रानवी वर्सेस आबलोली. खरोखर सकाळच्या सत्रामध्ये रानवी संघाने दणदणीत असा विजय मिळवला. संघाची धावसंख्या होते 16. संघाची धावसंख्या 16. पहिलं षटक, यानंतर दुसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतो पाहूया. दुसरा गोलंदाज नेम नक्कीच आपल्याला सामना चुरशीचा होणार यात मात्र कोणती शंका नाही. विवेक नवरत येतोय. आजच सकाळी त्याचं गावावरून पदार्पण झालं आणि संघामध्ये सिलेक्ट झाला, प्लेइंग 11 मध्ये सिलेक्ट झाला आणि गोलंदाजी की धुरा स्वीकारतोय. पाहूया, मला वाटतं कोथरूड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अक्षय राठोड याला जकडून ठेवण्याचा कारनामा जर कुणी केला असेल तर विवेक नवरत यानं केला होता. खरोखरच आता मात्र खेळपट्टीवरती दुसरं षटक घेऊन येतोय विवेक नवरत हे सुद्धा एक मोठं नाव मित्रांनो. समाजाचा कोणताही कार्यक्रम असला तरी खेळीमेळीनं उत्साहानं सहभागी होत असलेला हा खेळाडू विवेक नवरत आता मात्र दुसरं षटक हाताळतोय. पायच्या किती धावा निघतात. आता मात्र खणखणीत दणदणीत सलामी मिळते ती विचारमंचाच्या दिशेने हा चेंडू येतोय आणि हा खणखणीत दणदणीत षटकार. खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने और ये लगा सिक्सर. डीजे नक्की चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल होतो का पाहूया. झेल सुटते. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पालपेने संघाकडून पाहायला मिळतंय आणि या खराब क्षेत्ररक्षण ज्या वेळेस मित्रांनो एखाद्या खेळाडूचा चांगल्या बॅट्समनचा चांगल्या फलंदाजाचा झेल टिपला सोडला जातो त्या वेळेस त्या फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो, आत्मविश्वास वाढत असतो आणि त्यावेळेस तो उंच फटकेबाजी करत असतो. पहिल्या चेंडूवरती सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला समालोचक कक्षाच्या दिशेने षटकारासाठी. दुसरा चेंडू मात्र सुंदर फेकला होता. संघाची धावसंख्या होते 23. दुसरं षटक प्रगतीपथात. विवेक ह्याचं सुंदर चेंडू आणि नो चेंडू जाहीर करतात. चेंडू जातोय 4 धावांसाठी. अगर मिलेंगे रन 4 तो बेडा होगा फॉर कमांड डीजे. आहे मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धन्यवाद. हा नो चेंडू येतोय. पालपेने संघाचा कर्ण थोडीशी एक चूक करतोय. दरम्यान हा नो चेंडू. पुढचा चेंडू विवेक ह्याचा. कशा प्रकारे गोलंदाजी. सुंदर चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या 28. सुंदर चेंडू झेलची की संधी पाहूया आणि झेलबाद. नक्कीच जर मोठा हा हादरा सामना बसतोय. जिंकायचा असेल तर खरोखरच झेल घ्यावी लागतील. पालपेणे हा संघ तशी जिद्द सोडणारा संघ नाही. आता मात्र पहिला गडी बाद होतोय. 28 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. जिंकणार- 35 धावसंख्येचा पाठलाग करताना आता मात्र धावसंख्या झाली ती 28. सुस्थितीत संघाला नेऊन सोडलंय. आता मात्र त्याची आता बाद होणारा फलंदाज प्रवीण मोरे. दामोदर इज ऑन स्ट्राईक, दामोदर इज ऑन फायर. दामोदरला माहिती आहे जर सामना जिंकवायचा असेल तर मला थांबावं लागेल. जसं मगाशी विशाल घाणेकरला वाटत होतं तसंच दामोदर मंडल हा सुद्धा एक मोठं नाव. मित्रांनो
या स्पर्धेला खरोखरच भव्य दिव्य करण्यासाठी आमच्या सामाजिक युवा कार्यकर्त्यांची फार मोठी जबाबदारी होती आणि ती पार पडताना पिंपरगावचे सुपुत्र माझे सहकारी मित्र नरेश काजारे साहेब हे सुद्धा कालपासून इथे ठाण मांडून आहेत. कारण ही स्पर्धा आमची आहे, स्पर्धा आमच्या समाजाची आहे. तो मान पान आणि शान ही उंचावली पाहिजे. त्याच्यासाठी ही सगळी मंडळी ताणभूक विसरून इथे तुमच्या सोबत आहेत. जरी आम्ही मैदानामध्ये खेळायला नसलो तरी सुद्धा बाकीचं सारं नियोजन करण्यामध्ये सगळे व्यस्त आहेत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. नक्कीच पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच हा सामना मोठा होणार. जरी माटेलवाडी संघ कमबॅक करतोय, पालपेणी संघाला बॅकफुटवरती नेतोय, तरी सुद्धा पालपेणी संघामध्ये कुवत आहे, क्षमता आहे, ते आत्मविश्वास आहे की आम्ही पुन्हा एकदा पिकअप करू शकतो, या सामन्यामध्ये पुन्हा एकदा उसळी मारू शकतो. पाहूया दरम्यान पुढचा चेंडू कशा प्रकारे विवेक हाताळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. संघाची धावसंख्या होतीच 29. पाहूया सुंदर चेंडू, चेंडू हवेत. मला वाटतं मॅच मध्ये रंगत आणि झेल सुटतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी सीमा पार. कमॉन डीजे. निश्चितच ज्यांच्या माध्यमातून रतनबुवा पाटील स्मृती चषक ही मोठी टेनिसची व्यावसायिक स्पर्धा खेळली जाते, असेच स्पर्धेचा वर्ल्ड कप म्हटलं जातं. ही भव्य दिवस स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळली जाते त्यांच्यावरतीच हे गाणं. आता विद्यमान आमदार राजूदादा पाटील साहेब यांच्या या नावावरती हे गायलेलं एक सुंदरसं गाणं आमच्या डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. खरोखरच समोरून एक एसी लोकल विराच्या दिशेनं पटरीवरती आहे. इथे मात्र कुडली माटेलवाडी संघ हा पटरीवरती दिसतोय. पालपेने संघ थोडीशी निराशाजनक कामगिरी करतोय. पण मित्रांनो हा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला झेल घ्यावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला झेल पकडावे लागतील मित्रांनो. यानंतरची होणारी बिग फाईट आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एका बाजूला रानवी तर दुसऱ्या बाजूला आबलोली. एका बाजूला तवसाळ गट तर दुसऱ्या बाजूला गुहागर गट. तवसा गटाचे अध्यक्ष सकाळपासून ठाण मांडून आहेत. कारण कालच्या सत्रामध्ये पाहिलं तर हेदवी गटाचा संघ वेळम हा फायनल मध्ये पोहोचलाय. आज आम्हाला आशा आहे तवसा गटाचे अध्यक्ष आनंदजी पागडे साहेब आमचे इथे आमचे मार्गदर्शक बसलेले आहेत. बघायचं आहे तवसा गटातला संघ आज फायनलला जातो का. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चटवलेला चेंडू. लेफ्ट हँड बॅट्समनच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड होतोय तिथपर्यंत. जिंकलेले आहेत. सामना विन होतोय. कुडली माटेलवाडी हा संघ पुढील फेरीसाठी दाखल